वर्धापन दिन आहे आणि त्याच्याच पूर्वसंध्येला आपण आता कोकणामध्ये आहात आणि इथल्या सगळ्या जिल्ह्यातील बसस्थानकांची पाहणी करताय. काय पहिले प्रतिक्रिया? मी पूर्ण कोकणाचीच म्हणजे पालीपासून सुरुवात केलेली आहे आणि पुढे आता देवगड, सावंतवाडी म्हणजे अगदी कणकवली म्हणजे गोव्याच्या बॉर्डरपर्यंत जेवढे काही एस टी स्थानक आणि ज्या ज्या ठिकाणी माझी जाण्याची आवश्यकता आहे त्या प्रत्येक ठिकाणी मी जातोय. नागरिकांना सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातनं एस टी महामंडळानं काय केलेलं आहे आणि भविष्यामध्ये काय करायचं आहे त्याची सगळी चाचपणी केलेली आहे. काही ठिकाणी आता देवगडचं हे एस टी स्टँड जुनं होतं, त्याला आता रिनोव्हेशन केले, 1,21 लाख रुपये खर्च केले. ज्या ज्या लोकांना गरजाच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या बसवून दिलेल्या आहेत. प्रामुख्याने सिमेंट कॉन्क्रीट करण्याचा एक प्रस्ताव आहे, तोही ह्या पुढल्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही तरतूद केलेली आहे, त्यामुळे त्याचंही कॉन्क्रिटीकरण होईल. तुम्ही 78वा वर्धापन दिन एस टी महामंडळाचा म्हणताय, ही वस्तुस्थिती आणि 78व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आम्ही राज्यामध्ये एस टी महामंडळाच्या जेवढ्या जागा आहेत त्या सगळ्या जागांच्या कुंपणाच्या बाजूला आम्ही 78,000 झाडं लावण्याचा वर्षभरामध्ये संकल्प केलेला आहे. त्यामुळे आता बघा ही बाउंड्रीज आहे, पण बाउंड्रीला हवी तशी झाडं नाही आहेत. आमची कुंपण भिंत आहे, परंतु कुंपण भिंतीच्या शेजारी जर झाडं लावली आणि त्याची सावली जर लोकांना पडली तर ते उष्णतेचं जे प्रमाण आहे, तापमान जे आहे ते कमी होईल आणि त्या माध्यमातून आम्ही ते प्रयत्न करतोय. एस टी महामंडळाच्या माध्यमातून सगळ्या स्थानकावर उद्यापासून मोफत ही शौचालयाची व्यवस्था आम्ही केलेली आहे. प्रसाधनगृह 1 रुपयासुद्धा खर्च न करता सर्वसामान्य प्रवाशांना त्या ठिकाणी जाता येणार आणि त्याचबरोबर ही जी अस्वच्छता आहे, अस्वच्छता दूर करण्यासाठी दर 4 तासांनी आम्ही प्रत्येक एस टी डेपो आणि एस टी स्टँडची ही स्वच्छता यांत्रिक झाडूच्या सहाय्यानं आम्ही करणार आहोत, जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छता मिळेल. ज्या ठिकाणी मोठे डेपो आहेत आणि आमचे जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्या ड्रायव्हर कंडक्टरना निवासस्थानाची म्हणजे झोपण्याची आणि राहण्याची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी गरम पाणी आंघोळी करता, थंड पाणी पिण्याकरता आणि त्याचबरोबर झोपण्याकरता त्यांना वेगळ्या प्रकारची व्यवस्था करून देण्याचं निविदा प्रक्रिया फायनल झालेली आहे. तीसुद्धा आता सुरुवात आम्ही 1 जूनपासून करतोय आणि प्रामुख्यानं सगळीकडे हिरकणी लक्ष असतं आणि लोकांना सर्वसामान्य जनतेला जेवढ्या काही सुविधा देता येईल जास्तीत जास्त सुविधा देण्याचा एस टी महामंडळाचा प्राधान्य राहील. साहेब, कर्मचाऱ्यांची कमतरता असेल एस टी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेच्या बाबतीत सुद्धा मला निवेदन आलेलं आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा आम्ही नवीन भरती प्रक्रिया चालू केलेली आहे. राज्य शासनाकडे परमनंट प्रक्रियेसाठी आम्ही मागणी करतोय, परंतु तात्पुरत्या स्वरूपात आम्ही प्रक्रिया केलेली आहे आणि ती सुद्धा ऑगस्ट महिन्यापर्यंत आम्ही कर्मचारी जेवढे हवे तेवढे प्रत्येक डेपोला देणार. सीएनजीचं हे झालेलं आहे सर्व बस गाड्या, मात्र आता पुण्यामध्ये किंवा प्रत्येक स्वतःच्या मालकीच्या एस टीचा सीएनजी पंप नाही आहे, त्यामुळे अडचण ही वस्तुस्थिती आहे. सीएनजीच्या बाबतीत फार आम्ही असमाधानी आहोत की ज्या पद्धतीने सीएनजीचा पुरवठा पाहिजे किंवा सीएनजीचे स्टेशन्स पाहिजे तेवढे नाही आहे. त्यामुळे सीएनजीपेक्षा आम्ही रेट्रोफिटिंगच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बससेवा कशी सुरू करता येईल यासाठी प्रयत्न करतोय. नवीन घेणाऱ्या एस टीच्या सर्व बसेस आम्ही ह्या इलेक्ट्रिक घेणार आहोत. काही ज्या जुन्या 8 वर्षापूर्वीच्या झालेल्या बसेस आहेत त्या रेट्रोफिटिंगच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बसमध्ये त्याचं रूपांतर करणार आहोत, जेणेकरून पर्यावरणपूरक एस टी महामंडळ होईल आणि 2035 पर्यंत एस टी महामंडळाच्या सर्व बसेस ह्या इलेक्ट्रिक बसेस कशा असतील अशा प्रकारचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही पर्यावरणाला फायदा होईल आणि पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाला प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला ज्या सूचना केल्या त्या सूचनांची आम्ही अंमलबजावणी करतो. सर, आता राजकीय एक प्रश्न विचारतो. विधानसभा निवडणुकीत आता महायुतीचं जागा वाटप जे आहे ते आता निश्चित झालेलं आहे आणि जो इथला कोकणातला जो मुद्दा होता फार महत्त्वाचा की नेमकी जागा कोणाला द्यायची, तर आता त्याच्यामध्ये सेटलमेंट झालेली आहे. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळालं आहे आणि जी उमेदवारी जी आहे ती आता राष्ट्रवादी तटकरे साहेबांना मिळाली. काय नाही, बघा, शेवटी पालकमंत्री पदाचा तिढा तुमच्या दृष्टिकोनात नव्हता, परंतु आम्ही सुरुवातीपासून जेव्हा शपथविधी झाला त्याच दिवसापासून आम्ही पालकमंत्री म्हणून आमच्या भरतशेठ गोगोले यांच्याकडेच बघत होतो आणि रायगडच्या माध्यमातून त्या पद्धतीचं त्यांचं काम होतं आणि
पालकमंत्री पदाचं तिकडे बघा, आता शेवटी महायुती आहे, महायुतीमध्ये कधी 2 पावलं पुढे तर 2 पावले मागे जायचं गरज असते आणि त्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली महायुतीच्या दोन्ही नेत्यांबरोबर बसून, ती निर्णय जो आहे तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे काम करू. एक गोष्ट मात्र नक्की, 17 जागा ह्या विधान परिषदेच्या आता रिक्त झालेल्या आहेत आणि 17 जागांवर निवडणुका आहे. 22 तारखेला तुम्ही बघा, पूर्णच्या पूर्ण 22च्या 22 जागा ह्या महायुतीच्या आलेल्या असतील आणि प्रचंड मताधिक्याने ते येतील. सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेना 7 जागांसाठी आग्रही होती, मात्र आता अखेरच्या क्षणी 4 जागांचं समाधान नाही, मिळालं. बघा, देवाणघेवाण असतात, काही राजकीय समीकरणं असतात आणि महायुतीमध्ये मागणं काही मोठी गोष्ट नाही. आमचं हेच म्हणणं होतं की 5 जागा ज्या आम्ही लढल्या शिवसेनेनं गेल्या वेळेस, त्या 5 जागा आमच्या कायम ठेवाव्या आणि त्याचबरोबर आम्ही 2 जागा ह्या अतिरिक्त मागितल्या होत्या. त्यामध्ये रायगडची 1 जागा होती. ही जागा आम्हाला मिळावी हा आमचा प्रयत्न होता आणि ठीक आहे, देवाणघेवाणीमध्ये काही गोष्टी मी मगाशीच म्हणालो की 2 पावलं पुढे 2 पावलं मागे जावं लागतात. तसा निर्णय घेतला असेल. भविष्यामध्ये अजूनही काही गोष्टी आम्ही आमच्या वाट्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून काढून घेऊ. लक्ष्मण हाके यांनी आज प्रसाद लाड यांच्यावरती टीका केली आहे. ते कमिशन एजंट आहेत असं म्हणताना हरामखोर भाडखाऊ प्रसाद लाड असं त्यांनी बघा, वक्तव्य राजकीय केलं. क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि स्वतःला जे मोठे राज्यस्तरीय देशस्तरीय नेते म्हणत होते त्या लोकांनी थोडीशी तोंडाला काही गोष्टींमध्ये कुलप लावणं गरजेचं असतं. प्रसाद लाडसारखे नेते जे विधान परिषदेतील आमचे सहकारी आहे, अच्छा चांगल्या प्रकारचं काम करत आहे, मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांना भेटायला जर ते त्या ठिकाणी गेले असतील आणि राज्यातील जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी जर प्रामाणिक प्रयत्न केला असेल तर अशा नेत्यांविरोधात किंवा विधान परिषदेच्या सदस्याच्या विरोधात असं बोलणं योग्य आहे. सर, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्यामध्ये आता 80 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत आणि ते मुदतवाढ मागितली होती, ते आता शासन देत नाही. मला त्या संदर्भात काही कल्पना नाही, परंतु आदिती तटकरे त्या खात्याचे मंत्री आहेत, ते त्या बाबतीत उत्तर निश्चितपणे देतात. ओके, थँक्यू सर.